मी लक्ष्मण हजारे जनता न्यूज 7 मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। डोंबिवलीत राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध पक्ष संघटनेने कार्यक्रम ठेवले होते। सदर कार्यक्रम हे वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत टेकुळे यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली होती। रिपब्लिकन सेनेचे निमंत्रक तथा कल्याण जिल्हा शहर अध्यक्ष पॅन्थर आनंद नवसागरे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे विश्वास गायकवाड, बहुजन समाज पक्षाचे मधुकर बनसोडे, आझाद समाज पक्षाचे दामोदर काकडे, कबीर पेरे, मिशेलचे दीपक भालेराव, वंचित बहुजन आघाडीचा सुषमा निर्भवणे, राजू काकडे, अंधश्रद्धा निर्मूलनचे गणेश चिंचोलीकर, अरुण शिरसाट गायकवाड, अर्जुन केदार, रवी इंगोले व इतर समाज बांधव या कार्यक्रमात उपस्थित होते। सदर कार्यक्रम प्रशांत टेकुळे यांनी यशस्वी केला। जयंती दिनानिमित्त मी माझ्या नवसागरे परिवारातर्फे तसेच आंबेडकरी परिवारातर्फे आणि रिपब्लिकन सेनेतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। उपस्थितांचे इथं आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून राजमाता जिजाऊंचे विचार सांगण्यासाठी मनोगत व्यक्त केले। आमचे दाजी प्रशांत टेकुळे, दीपक भालेराव, बनसोडे सर आणि सर्व आमचे काकडे साहेब, दामोदर काकडे आणि सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो की त्यांनी हा छोटासा का होईना कार्यक्रम हा डोंबिवली शहरामध्ये सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने राजमाता जिजाऊची जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं इथे अभिवादन करून राजमातेला अभिवादन केलेलं आहे। त्यामुळे मी त्यांचं इथे आयोजकांचं आभार मानतो। राजमाता जिजाऊंचा इतिहास बनसोडे सरांनी सांगितला, गायकवाड सरांनी सांगितला, भालेराव सरांनी सांगितला, दामोदर सांगितला। गायकवाड सर बरोबर बोलले की आपण आपल्या महिलांना आणलं पाहिजे। त्याच्यामध्ये मी पण आहे। आपण इथून पुढे जो कार्यक्रम करत आहोत हा ही आपली सुरुवात आहे। आज टेकुळे सर आल्यापासून प्रत्येक जयंती आपण उद्या असो किंवा पावणार असो किंवा कुठे असो आपण साजरी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो कारवा आपण पुढे चालू ठेवायचा हा मानस आपण सर्वांनी एकत्र केलेला आहे। आज आपण 50-60 जणांच्या भूमिकेमध्ये आहोत। काही दिवसांनी तो 50-60चा कारवा 500वरती जाईल, 5000वर जाईल। त्यासाठी आपण एक या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एक महोत्सव समिती उभी करण्याचा मानस करूया। कारण की या महोत्सव समितीमधून आपल्याला राजमाता जिजाऊ असतील, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील किंवा बहिणाबाई चौधरी असतील, या ज्या महिलांचा जे नेतृत्व करणाऱ्या फातिमा शेख असतील, सावित्रीबाई फुले असतील, या महिलांचं नेतृत्व करणाऱ्या महापुरुषांपैकी ज्या महिला होऊन गेल्या त्यांच्यासाठी आपण एका ठिकाणी सर्व महिलांना बोलून आपण त्यांचं स्मरण करूया। मला वाटतं ही वेळ लांब राहिलेली नाही आणि राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एक मानस धरूया। त्याच्यामध्ये आपण सर्व पक्षाची लोक जर एक येत असतो तर मग या महापुरुषांच्या निमित्ताने आपण एक जयंती उत्सव कमिटी उभी करून त्यांचं एका ठिकाणी चांगला वक्ता बोलून आपण त्या महिलांना त्यांचे विचार आणि त्यांची केलेली कामगिरी आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करूया। आपल्यामध्ये खूप चांगले वैचारिक माणसं आहेत, खूप नेते आहेत आणि मला वाटतं अभ्यासक जास्त आहेत, पुन्हा राजकीय विश्लेषक आहेत। त्यांना एका स्टेजवर आणण्याचा प्रयत्न करूया। त्यानिमित्ताने आपल्याला समाजाची एकीकृत दिसण्यात येईल आणि खऱ्या अर्थाने बहुजन विचारांना मानणारी जी चळवळ असेल ती मला वाटतं एका हॉलमध्ये ती दिसून येईल आणि तो खऱ्या अर्थाने विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळेल। राजमाता जिजाऊंचं कार्य सांगण्यात झालं की त्यांचं कार्य आपण दिवसभर जरी वाचत बसलो किंवा बोलत बसलो तरी ते न जपण्यासारखं आहे। तर मला वाटतं राजमाता जिजाऊंनी जे घडवलेलं जे महापुरुष आहेत त्यांचा जो वारसा हक्क चालवणारा जो बहुजन प्रतिपालक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांनी जे घडवलं त्याच्यापेक्षा मोठं कार्य ही कुठलीही माता करू शकत नाही। कारण की सर्वप्रथम महिलांना मान देणाऱ्या आणि सर्वप्रथम समाजाला मान देणाऱ्या सर्व 18 पगड जातीचा मान कसा ठेवायचा आणि त्यांचा सन्मान कसा करायचा, त्या काळामध्ये एवढी विषमता आणि विरोधी परंपरा चालू असताना त्या सर्वांवर मात कशी करायची, त्यावेळेस
मुघलांचं राज्य असताना या सर्व समाजाला रयतेला कसं घेऊन चालायचं या सर्वांची शिकवण जी कोणी दिली असेल छत्रपती शिवरायांना तर ती सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांनी. शिक्षणाचे धडे चालू असताना चळवळीचे धडे चालू असताना सर्व समाजामध्ये मिळून मिसळून राहणारा रयतेचा राजा जो असेल तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जे काही बंद केले असतील तर या धर्मांड शास्त्राला आणि अनिष्ट रूढी परंपरेला सर्वात मोठी मूर्तमाती देणारे हे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्यामुळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वागण्यामुळे त्यांनाही खूप काही ठिकाणी विरोध झालेला आहे. आणि हा असा विरोध करता करता त्यांची शिकवण कुठेतरी चांगल्या पद्धतीची चालू असताना त्याच्यानंतरचा जो काळ होता त्यानंतरच्या काळामध्ये आपण जर काही पुस्तकं बघितली तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास आहे. सर्वप्रथम त्याच्यावरही आपण फोकस केलं पाहिजे. आणि या अनिष्ट रूढी परंपरेला कुठेतरी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या नावावर मी जाणून बुजून हा शब्द इथे उच्चारतो आहे. कारण की हिंदुत्व हे दोन प्रकारचं आहे मित्रांनो. एक छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व वेगळं आहे आणि खऱ्या अर्थाने काम करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. आणि जे दुसरं हिंदुत्व आहे ते निष्ठावं हिंदुत्व आहे, कर्मकांडाचं हिंदुत्व आहे. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा सर्वप्रथम कोणी दिल्या असतील तर पत्रकावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या. त्याच्यानंतरचा अगोदरचा काळ होता महात्मा ज्योतिबा फुलेची त्यांची समाधी शोधून काढलेली आहे. हा जो खरा इतिहास आहे हा कुठेतरी लपवला जातो आणि कुठेतरी राज्याभिषेक केला आणि या लोकांडाचं काम हे लोकांना मागवण्याचं काम जे चालू केलं आहे मोठ्या अर्थाने पुस्तकरूपी हे चालू होतं. तर मला वाटतं राजमाता जिजाऊच्या जयंतीदिनी आपण इथे एकत्र आलेलो आहोत आणि या खोट्या इतिहासकारांना जर धडा शिकवायचा असेल तर मला वाटतं 14 जानेवारीला संभाजी भिडे चौकात गुरुजी दंतचिन्ह तर मला वाटतं ते आता इथे आपल्या ब्राह्मण सभेला ते येत आहेत. आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व बहुजन प्रतिपालक आपण जे म्हणतो ते छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्यांना मी सांगू इच्छितो की बहुजन पुरोगामी संघटनांनी त्यांना त्यांची सभा मी उजळून जाऊ म्हणत नाही, परंतु त्यांना कुठेतरी विरोध झाला पाहिजे. कारण की त्यांची वक्तव्य हे महापुरुषांच्या विचारांच्या विरोधात राहिलेली आहे आणि महापुरुषांचा अवमान करण्यामध्ये अव्वल अशा अग्रस्थानी ते राहिलेले आहेत. मला वाटतं त्यांना विरोध व्हावा म्हणून हा कार्यक्रम लावणाऱ्या आयोजकांवर सदर गुन्हे दाखल करावेत आणि हा कार्यक्रम व्यापक स्वरूपी न होता या ठिकाणी सोसायटी ऑफ इंडियाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुराव गायकवाड साहेब तसेच रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे साहेब तसेच बहुजन समाज पार्टीचे कल्याण डोंबिवली प्रभारी मधुपती बनसोड साहेब तसेच आझाद समाज पार्टीचे दामोदरजी काकडे साहेब ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तसेच कबीर पेरिया मिशनचे गोपालजी भालेराव साहेब तसेच आणि या संघटनेचे गणेशजी चिंचोलीकर साहेब तसेच मोरे साहेब तसेच अनेक मान्यवर तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महिला महासचिव निर्भवनीताई तसेच पश्चिमचे पूर्वचे अर्जुनजी केदार साहेब वंचित बहुजन आघाडी सचिव तसेच आपले तरुण तरफदार जे प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात, कुठलाही मान पान बघत नाहीत, मात्र उपस्थित असतात असे आमचे गायकवाड मामा गायकवाड साहेब तसेच वंचित बहुजन आघाडीचे राजू काकडे साहेब तसेच आमचे ठाकूर साहेब भोवती साहेब आझादचे अच्छा वगैरे पण आहे ते आहे ना आपलं आम्ही तिकडे आणि ते रिपब्लिकन सेनेचे शिवाजी शिरसाट साहेब तसेच निखिल वाघार भगत यांचे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल व सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथंच संपला असे जाहीर करतो. जय भीम जय जिजाऊ जय शिवराय. आपण एक ग्रुप फोटो घेऊया. हा घ्या फोटो घ्या.